आम्ही पोचलो आहोत श्री क्षेत्र टिकळेश्वर मंदिर जे आहे तळवडे या गावामध्ये। चारी दिशेला तुम्ही बघू शकता की साधारणपणे हे जंगलच आहे। हे समोर मंदिर आहे, देवीचं मंदिर आहे, बाजूला गुहा आहे, गुफा काय पण म्हणू शकता। जर तुम्हाला ट्रॅकिंग करायला आवडत असेल आणि महादेवाचे भक्त आहात तर नक्कीच तुम्हाला हे ठिकाण आवडणार आहे। तर आता आम्ही जात आहोत टिकलेश्वर महादेवाच्या मंदिरामध्ये। समोर आपल्याला महादेवाचं मंदिर दिसत आहे टेकडीवरती। त्यांची गाडी अडकली आहे मातीमध्ये, स्टेरिंग अडकते चाक। मध्ये आपण पाहिलं की एक ऑटो रिक्षा थांबली होती। त्याचं कारण असं की मातीमध्ये त्या ऑटो रिक्षाचा टायर रुतला होता आणि त्याच्यामुळे ती तिथेच थांबली असावी, कारण त्याचं बांधकाम पूर्ण झालेलं नसल्याने गाडी पळत नाही आहे व्यवस्थित। चलो, सो वी हॅव अराइव्ड। आणि आता आपण जाणार आहोत, बघूया जाण्यासाठी कोणता मार्ग आहे। तर आपण आता जात आहोत टिकलेश्वर महादेवाच्या मंदिरामध्ये। रस्त्याची परिस्थिती तर तुम्ही पाहिलीच असेल, काही पायऱ्या आहेत ज्या मंदिरामध्ये जाण्यासाठी आपल्याला चढायचे आहेत अशा पद्धतीचा। मंदिरात जाण्यासाठी सुरुवात केलेली आहे पायऱ्या चढायला, पण तुम्ही सध्या बघू शकता अक्षरशः दमायला झालं। ॲक्च्युली खूप हाईटवरती मंदिर आहे, बघूया किती वेळ लागतोय। 5:25 झाले आहेत। रस्ता एवढा डेंजर आहे, मी तर येत असेल तर दिवसा ढवळ्याच या, संध्याकाळच्या टायमाला रिस्क नका घेऊ। रस्ते खूप नॅरो आहेत, रस्त्याचं बांधकाम चालू आहे आणि शिवाय लाईट्स वगैरे काही नाही आहेत रस्त्याला, आणि वस्ती वगैरे खूप कमी प्रमाणात आहे। डोंगर लिटरली 45 डिग्रीमध्ये आपल्याला चढावं लागत आहे, त्यामुळे भयंकर थकायला होतं आहे। आम्ही पोचलो आहोत श्री क्षेत्र टिकळेश्वर मंदिर जे आहे तळवडे या गावामध्ये। हे प्रवेशद्वार आहे असंच आपण समजूया। आणि सध्या इथून अशा पद्धतीने दिसतं। जर खाली तुम्ही बघितलं तर खालून वरती येण्यासाठी साधारणपणे 20-25 मिनटं लागत आहेत आय गेस। त्या ठिकाणी आम्ही गाड्या पार्क केल्या आहेत, तिकडून आम्ही पायऱ्या चढत चढत वरती आलो आहे। चारी दिशेला तुम्ही बघू शकता की साधारणपणे हे जंगलच आहे। आताच मिळालेल्या माहितीनुसार आपण अजून मंदिरात पोचलो नाही आहोत। मंदिर अजून थोडं वरती आहे, तर जवळपास 10-15 मिनटं अजून आपल्याला वरती जायचं आहे। समोर आपल्याला वरती मंदिर दिसत आहे, इकडे देखील काहीतरी कामकाज चालू आहे, त्यासाठी इकडे सिमेंट रेतीच्या गोणी आणून टाकल्या आहेत। मंदिराच्या जवळपास रस्त्यामध्ये म्हणजे अर्ध्या रस्त्यामध्ये व्यवस्थित पायऱ्या आहेत आणि त्यापुढे मातीच्या अशा पद्धतीच्या पायऱ्या आहेत। तर इथे पाय घसरण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे याल तर जरा सांभाळूनच
वरती येण्याचा प्रयत्न करा. आणि मला असं वाटतं लवकरात लवकर इथे देखील व्यवस्थित पायऱ्या बांधल्या जातील. सामान आपण तिकडे बघितलंच होतं की रेती आणि खडी त्यांच्या गोणी तिथे आणून ठेवल्या आहेत. जर तुम्हाला ट्रॅकिंग करायला आवडत असेल आणि महादेवाचे भक्त आहात तर नक्कीच तुम्हाला हे ठिकाण आवडणार आहे. मागे काही मंडळी इथून उतरताना भेटली. त्याने सांगितलं की थोडा पुढे रस्ता खराब आहे तर तुम्ही सांभाळून खाली उतरा. तर अशी माणसं भेटतात जे आपल्याला मार्गदर्शन करतात. इथे समोर आपल्याला एक देवीचं मंदिर दिसत आहे, तर आपण जाऊया देवीच्या पाया पडायला. माते की जय, दुर्गा माते की जय. इकडे गुहा टाईप आहे आणि इकडे पाणी साचलेलं आहे. तर आपण त्या ठिकाणी न जाता मंदिराजवळच जाऊया. देवीचं मंदिर आहे बाजूला, गुहा आहे, गुफा काय पण म्हणू शकता. चला, इकडनं मी आलो आहे. आता या ठिकाणी आपल्याला वरती जायचं आहे. अशा पद्धतीचाच काही प्रमाणात रस्ता आहे या ठिकाणी येण्यासाठी. जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला जर ट्रॅक करायला आवडत असेल तर तुम्ही डेफिनेटली इथे येणं म्हणजे तुम्हाला आवडेल या मंदिरात यायला. आणि महादेवाचे भक्त आहात तर काही चिंताच नाही. तुम्ही महादेवांना भेटायला हमखास इकडे येऊ शकता. अशा पद्धतीचा हा रस्ता आहे. तिथून आपल्याला रस्ता दिसत आहे, तिकडनं आम्ही आलो आहे. आता गाडी नक्की आम्ही कुठे पार्क केली आहे हे इथून आपल्याला दिसत नाही आहे. आणि वरून काही असा व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतो. हे मंदिर आहे इकडे. ऑलमोस्ट मी आता मंदिरात पोचलो आहे. जाऊन आता दर्शन घेतो. हे समोर मंदिर आहे. चला, फायनली आपण पोचलेलो आहोत टिकळेश्वर मंदिरामध्ये. तर सर्वांनी आपल्या चप्पल्स तिथे काढले आहेत, तर आपण देखील आपल्या चपला तिथेच काढूया. तर मंदिरात आता आपण प्रवेश करत आहोत. मंदिरासमोरच आपल्याला तुलसी माता दिसत आहेत. त्यांना प्रदक्षिणा आपण करूया. महादेवांच्या शिवलिंगासमोरच इथे नंदी महाराज विराजमान आहेत. या मंदिराची छान अशी कथा येते. ओम श्री सद्गुरू स्वामी उदयानंदगिरी महाराज हरपुडे या ठिकाणी मुक्कामाला असत. फणसाच्या पारी बसून आध्यात्मिक ज्ञानाने समोर दिसणाऱ्या डोंगराचे अवलोकन करीत असत. इसवी सन 1952 सालापासून आपल्या निवडक भक्तगणांसह त्या डोंगरावर जाऊन तिथे स्वतः पूर्वाभिमुख उभे राहून व त्या स्थितीत माझी समाधी बांधण्याची गुरुआज्ञा त्यांचे परमशिष्य श्री गणपत लक्ष्मण काताळकर. त्याचवेळी महाराजांनी स्वतःच्या समाधीच्या पायाचा दगड रचला. तेव्हापासून महाराजांनी येथे निशाण लावण्यास प्रारंभ केला. स्वामी उदयानंदगिरी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली श्री गणपत लक्ष्मण काताळकर यांनी आपल्या गुरुबंधूंना घेऊन हा उपक्रम गुरु आज्ञेने चालू ठेवला. दिनांक 30 मे 1970 साली स्वामी उदयानंदगिरी महाराजांनी आपला देह ठेवला. त्यानंतर गुरु आज्ञेने श्री गणपत लक्ष्मण काताळकर यांनी स्वखर्चाने महाराजांची समाधी दिनांक 4 फेब्रुवारी 1972 रोजी बांधली.
इसवी सन 1972 साली श्री गणपत लक्ष्मण काताळकर यांना साक्षात्कार होऊन डोंगर माथ्यावर एक गुहा सापडली. इसवी सन 1973 साली दुसरी गुहा देखील त्यांच्या नजरेत आली. दोन्ही गुहांची साफसफाई केली असता गुहेत पाणी असल्याचे आढळले. या डोंगर माथ्यावर शंकराचे मंदिर बांधण्याचा दृष्टांत स्वामी उदयानंदगिरी महाराजांनी श्री गणपत लक्ष्मण काताळकर यांना दिला. दिनांक 19 फेब्रुवारी 1976 रोजी मंदिराची स्थापना करून या मंदिराला उदयानंदगिरी महाराजांच्या आज्ञेप्रमाणे हरपुडे, बेलारी, तळवडे या तिन्ही गावांच्या सीमेवर असल्याने टिकळेश्वर हे नाव देण्यात आले व त्यावेळेपासून टिकळेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला या ठिकाणी शिवनाम सप्ताह साजरा केला जाऊ लागला. तसेच गुरुपौर्णिमा देखील साजरी केली जाऊ लागली. काही कालांतराने ओम श्री सद्गुरू स्वामी उदयानंदगिरी महाराजांच्या दृष्टांताने श्री गणपत लक्ष्मण काताळकर यांना विद्यानंदगिरी हे नाव देण्यात आले. सप्ताहात स्वामी विद्यानंदगिरी महाराज भक्तगणांना अध्यात्मावर मार्गदर्शन करीत असत. हे कार्य करत असताना स्वामी विद्यानंदगिरी महाराजांना तिसऱ्या गुहेचा साक्षात्कार झाला. असेच आध्यात्मिक कार्य ते करीत असत. तसेच भजन, भारूड, नमन या माध्यमातून देखील स्वामी उदयानंदगिरी नामाचा प्रचार करीत असत. दिनांक 30 सप्टेंबर 1993 रोजी स्वामी विद्यानंदगिरी महाराजांचे देहवासन झाले. त्यानंतर विद्यानंदगिरी महाराजांची समाधी श्री क्षेत्र टिकळेश्वर येथे त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे सुपुत्र संतोष गणपत काताळकर यांनी दिनांक 21 फेब्रुवारी 1995 रोजी बांधली. महाराजांचे हे कार्य ओम स्वामी उदयानंदगिरी, ओम स्वामी विद्यानंदगिरी यांच्या आशीर्वादाने संतोष गणपत काताळकर यांच्या मार्गदर्शनाखाली अविरतपणे चालू आहे. तुम्ही जर या मंदिरामध्ये आलात तर इकडे तुम्हाला वेगळीच शांतता अनुभवायला मिळेल. या जागेचं आपल्याला पावित्र्य ते देखील जपायचं आहे. प्रयत्न करा की तुम्ही अशा ठिकाणी याल तर भगवंतांचं नामस्मरण करा, नामजप करा. कारण का त्या सर्व संतांच्या कृपेने आपल्याला देखील आपल्या अध्यात्मामध्ये प्रगती होईल. तुम्ही बघू शकता की इकडचा परिसर कसा आहे आणि इमॅजिन देखील करू शकता की किती शांतता आहे इथे. तुम्हाला जर तुमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करायची असेल तर तुम्ही जेव्हा कधी अशा ठिकाणी याल तेव्हा नक्की प्रयत्न करा. इकडे येऊन नामजप करत जा, भगवंताचं नामस्मरण करत जा आणि तुम्हाला अशा थोर संतांची, थोर माणसांची तुम्हाला समाधी वगैरे दिसेल तर त्यांचा आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न करा. मुळात आपल्यामध्ये ती क्षमता नाही आहे की आपण भगवंताला डायरेक्टली बघू शकतो. तर असेच काही संत आहेत, गुरु आहेत की ज्यांच्या कृपेमुळे आपण भगवंताला पाहू शकतो म्हणजे अनुभवू शकतो. त्यांच्याबद्दल आपण त्यांच्या कथा ऐकू शकतो. तर प्रयत्न करा आपल्या आयुष्यामध्ये अशी माणसं जोडण्याचा प्रयत्न करा की तुम्हाला जे भगवंताबद्दल जास्त माहिती देतील. मंदिर एकदम टेकडीवरती आहे. तर प्रयत्न करा की ही जी आपल्याला सेलिंग दिसते बेसिकली ही बाउंड्री आहे. तर त्या बाउंड्रीच्या बाहेर तुम्ही जाण्याचा प्रयत्न करू नका. कारण का हे थोडं रिस्की होऊ शकतं. इकडे तर तुम्ही बघाल इथे काहीच बॅरिगेड्स वगैरे नाही आहेत की जिथे तुम्हाला म्हणजे सेफ्टी फील होईल. बेटर आहे की स्वतःची काळजी तुम्ही स्वतःच घ्या. इकडे तुम्हाला कोणी सांगायला काही नसणार आहे. तर थोडा आपल्याला देवाने सद्बुद्धी दिलेली आहे. तर अशा ठिकाणी आल्यानंतर आपल्याला आपली मर्यादा माहीत असायला पाहिजे. सो नका करू त्या गोष्टी. मी आता व्हिडिओज, व्लॉग्स बनवण्याचा प्रयत्न करते पण देवाच्या कृपेने मला माझ्या बाउंड्रीज माहिती आहेत. मी त्याच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न नाही करत आहे. तर तुम्ही देखील त्या गोष्टी नका करू.
आपण जवळपास बघितलंच आहे की हे मंदिर अक्षरशः शिखरावरती आहे. आणि जर तुम्ही बघाल चारही ठिकाणी तुम्हाला असंच व्ह्यू दिसेल. ठीक आहे. आणि इथे काही नाही आहे सेफ्टी. ठीक आहे. तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. इकडे याल, फोटोज वगैरे सेफ ठिकाणीच फोटोज क्लिक करा. कुठेतरी तुम्हाला चांगलं दिसायचं आहे म्हणून कुठे पण कडेवरती उभे नका राहू. ते तुमच्या जीवासाठी धोकादायक असू शकतं. सो स्वतःची थोडी बुद्धी वापरा आणि स्वतःची काळजी घ्या. आता वाजले आहेत 6:25 आणि आता आम्ही इथून खाली जाण्यासाठी सुरुवात करतो आहे. हा मंदिर आहे. समोर आपल्याला चंद्र वरती येताना दिसतोय आणि या दिशेला सूर्य खाली मावळत आहे. चला, हर हर टिकळेश्वर. खाली जाण्यासाठी सुरुवात केलेली आहे आणि अशा पद्धतीचा रस्ता आहे. थोडा रिस्की आहे. तर काय नाही, भगवंताचं नाव घेऊन चालू आहे आपण हळूहळू पुढे. भगवंत आहे ना, सांभाळेल. तर हरे कृष्णा. मी ॲक्च्युली स्लीपर घालूनच आलो आहे. हा पण मंदिर सुशीलनेच सजेस्ट केला. सो नक्की या मंदिराबद्दल मला काही कल्पना नव्हती. तर त्यामुळे आपण तसे तसं मी देखील प्रिपेअर्ड नव्हतो की आपल्याला ट्रॅक करायचं आहे जवळपास. अदरवाईज मी सुद्धा व्यवस्थित शूज वगैरे घालून आलो असतो. चला, मंदिर एकदम टेकडीवरती आहे. तर तिथे आता थंड गारगार हवा जाणवते. तर मी आता प्रयत्न करतो आहे लवकरात लवकर खाली उतरण्यासाठी. कारण का ऑलरेडी 6:30 वाजलेले आहेत आणि ज्या माणसाकडून आम्ही माहिती विचारली होती बेसिकली, म्हणजे मंदिरामध्ये जायचं कसं आहे, कशा पद्धतीने पोचायचं आहे, तर त्यांनी पहिला प्रश्न तेच विचारला की तुम्ही आता या वेळेला जाताय मंदिरामध्ये, कारण का या वेळेला जाणं थोडं रिस्की ठरू शकतं. तर ते म्हणाले की ठीक आहे, देवदर्शन आहे तर तुम्ही जाऊन या. तर मी बेसिकली कोणत्या पण ठिकाणी जातो, मला नवीन जागेबद्दल काहीच माहिती नसते. तर मी प्रयत्न करतो की तिकडचे जे लोकल्स आहेत त्यांच्याकडून आपण थोडी माहिती प्राप्त करून घेऊया. थांबा, इकडे थोडा चालण्यासाठी डेंजर पार्ट आला आहे. मला खूपच सांभाळून चालायची गरज आहे म्हणून मी थोडा इथे स्टक झालो आणि पॉज देखील घेतले. चढताना आणि उतरताना खरंच थोडी भीती वाटते. वरती पीस आहे आणि इथे थोडा मेस आहे. काही हरकत नाही आहे, आपण हळूहळू उतरूया खाली. थोडा मी पॉज घेतो, मी कंटिन्यू करेन पुन्हा. जेवढं सोपं दिसतंय तेवढं नक्कीच सोपं नाही आहे. खूप काळजी घ्यावी लागणार आहे. वयोवृद्धांसोबतच एवढीशी लहानशी मुलगी, ती देखील एवढ्या मोठ्या पर्वतावरती चढून आली महादेवांच्या दर्शनासाठी. त्या गोष्टीची त्या गोष्टीची देखील दाद दिली पाहिजे आपल्याला. तो हां, मी तुम्हाला सांगत होतो की आता व्लॉग निमित्त किंवा त्याआधीसुद्धा मी कोणत्या पण नवीन ठिकाणी जात होतो तर मी तिकडच्या लोकल्सची हेल्प घेतो. म्हणजे त्या जागेबद्दल माहिती घेतो की कशा पद्धतीची ती जागा आहे आणि किती वाजेपर्यंत आपण तिकडे थांबू शकतो, कोणत्या मार्गाने आपण त्या ठिकाणी पोहोचू शकतो. तर अशा पद्धतीची मी आधी इन्फॉर्मेशन घेतो आणि त्या हिशोबानेच, म्हणजे त्यांनी सांगितल्यानुसारच मी तिथे त्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करतो. कारण का काय असतं, बऱ्याचशा गोष्टी आपल्याला नवीन असतात, त्या जागेची आपल्याला माहिती नसते आणि आपण एरवी बघतो देखील
की खूप साऱ्या दुर्घटना घडत असतात आपल्या आजूबाजूला. पर्यटन स्थळी अशा ठिकाणी खूप साऱ्या दुर्घटना घडत असतात. तर ज्या जागेची तुम्हाला माहिती नाही आहे तर प्रयत्न करा की तिकडचे जे लोकल्स आहेत त्यांच्याकडून त्या जागेबद्दल माहिती घ्या आणि त्यानुसारच तिथे वागण्याचा प्रयत्न करा. जर आपल्याला इथे आता आता ज्या ठिकाणी आम्ही आलो आहोत ॲक्च्युअलमध्ये हे डोंगर आहे एकदम कडेपठारावरती, ठीक आहे. मंदिर वरती आहे, ठीक आहे. तर भरपूर जणं अशी चूक करतात की ते फोटोज किंवा व्हिडिओज क्लिक करण्यासाठी अक्षरशः कडेवरती वगैरे जाऊन फोटोज आणि व्हिडिओज बनवण्याचा प्रयत्न करतात. तर किंवा आपण कुठे वॉटरफॉल बघितला किंवा असं पाणी नदी अशा ठिकाणी आपण बघतो की लोकांना माहिती नसते त्या जागेची आणि ते त्या पाण्यामध्ये उतरतात आणि मग त्यांच्यासोबत काहीतरी अशा घटना घडतात. तर तशा घटनांपासून वाचण्यासाठी नेहमी तुम्ही स्वतःच्या बुद्धीचा वापर करा. आपल्याला देवाने चांगली बुद्धी दिलेली आहे. आपल्याला माहिती असायला हवी की आपण अशा ठिकाणी काय गोष्टी करायला पाहिजेत काय नाही. स्वतःची काळजी आपण चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो. तर तुम्ही देखील तशा पद्धतीनेच वागा. तर आजचा जो आपण मंदिर पाहिला आहे टिकळेश्वर महादेवांचं, तो देखील सुशीलनेच आपल्याला दाखवला आहे. हा सुशील आहे आणि सुशीलच्या निमित्ताने आपल्याला 2 मंदिर पाहायला मिळाले. एक तर मार्लेश्वराचं मंदिर आणि दुसरं होतं ते टिकळेश्वर महादेवांचं मंदिर. तर सुशील खूप खूप धन्यवाद तुझं. आणि तू माझ्या ऑडियन्सला काय सांगू इच्छितो? व्हिडिओज नेहमी बघत राहा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद सुशील. तर अशा पद्धतीच्या पायऱ्या आहेत. उतरताना काय वाटत नाही, चढताना नक्कीच तुम्हाला थकवा जाणवणार आहे. बट येस, ज्यांना ट्रेक करायला आवडतं नक्की हा प्लेस ते एन्जॉय करणार आहे फॉर शुअर. एकदम भन्नाट अशी शांतता आहे इकडे. रातकिडे जे आपण म्हणतो त्यांचा आवाज येतोय कानावरती. खूप दिवसानंतर मुळात अशा ठिकाणी मी आलो आहे की जिथे ट्रॅकसुद्धा करावा लागला आहे. मी मागे रायगडावरती गेलो होतो, बट मी रायगडावरती रोपवेने गेलो होतो, तो ट्रॅक केला नव्हता. आणि ऑनेस्टली मला थोडी ट्रॅकिंग वगैरे एवढी आवडत नाही, कारण का थकायला होतं खूप. सो येस, फायनली तिथे आपली व्हेकल आहे, तिथे आपण गाडी पार्क केली होती. म्हणजे आपण आता खाली पोचलेलो आहे. तुम्ही बघू शकता वेळ झाली आहे 6:49, म्हणजे 6:45 वाजून गेले आहेत. आणि आता आपण खाली आलो आहोत. अलिबागचा जसं चौलचं मंदिर आहे दत्त महाराजांचा, त्याचप्रमाणे आपण म्हणू शकतो की हे देखील मंदिर आहे डोंगरावरती. इथे रस्त्याचं काम चालू आहे आणि जवळपास 10-15 मिनटं काहीतरी अशा पद्धतीच्याच रस्त्यावरती गाडी मी चालवत आलो आहे. आणि त्यामध्ये प्रॉब्लेम असा होत होता की मातीमध्ये तर तुम्ही समजूच शकता की गाडीचा टायर अडकतो, स्टक होऊन जातो. तर ती त्याला मुवमेंट मिळत नाही आणि गाडी ज्या स्पीडने पळायला पाहिजे त्या स्पीडने पळत नव्हती. तर त्याच्यामुळे खूप सावकाश यावं लागलं. रस्त्याचं काम चालू आहे, होपफुली ते लवकरच कंप्लीट होईल. माझं आता दर्शन झालेलं आहे. थोडं व्यवस्थित आम्ही इथे वेळ देखील घालवला आहे आणि खूप काही गोष्टी जाणून घेण्याचा इथे प्रयत्न केला आहे. जागा एवढी पवित्र आहे, या जागेचं तुम्ही पवित्र ठेवा. जर तुम्हाला ट्रेक करायला आवडत असेल आणि तुम्हाला अध्यात्मामध्ये प्रगती करायची असेल तर नक्की तुम्ही अशा ठिकाणी या आणि भगवंताचं नामजप करा, नामस्मरण करा.
तुमच्या अध्यात्म जीवनामध्ये तुम्हाला नक्कीच अशा ठिकाणी आल्यानंतर एक वेगळा अनुभव, आपण बोलतो ना, एक वेगळा तो पुश मिळेल तुम्हाला तुमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये. तर प्रयत्न करा तुम्ही या अशा ठिकाणी. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला. हरे कृष्णा.